क्षणभर कल्पना करा की तुम्ही जगातील सर्वात मोठ्या महासागराच्या मध्यभागी आहात. चोहीकडे पाणीच पाणी आहे. ना कोणता रस्ता, ना कोणता दिग्दर्शक फलक, ना कोणतीही खूण. रात्र इतकी गडद आहे की चाहू बाजूला फक्त अंधारच अंधार. आता या प्रचंड जहाजाकडे पहा. ते हजारो टन मालाने भरलेले आहे. हे जहाज महिन्यापूर्वी इराणमधील एका बंदरातून निघाले आहे आणि त्याला भारतातील एका विशिष्ट बंदरात पोहोचायचे आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा महासागरात कोणताही मार्ग नाही, तेव्हा या 1000 फूट उंच लोखंडी पर्वताला हे कसे कळते की डावीकडे कधी वळावे आणि उजवीकडे कधी वळावे? एक छोटीशी चूक आणि जहाज शेकडो किलोमीटर भरकटू शकते किंवा एखाद्या लपलेल्या खडकावर आदळून बुडू शकते. ही जहाजे इराणमधून निघून अरबी समुद्र पार करून भारतातील विशिष्ट बंदरावर कशी पोहोचतात? हे केवळ नशीब आहे की त्यांच्याकडे कोणता अल्लादीनचा दिवा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही जहाजांचे हे सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहोत. व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पहा, कारण मी शेवटी एका अशा सिक्रेट टूल बद्दल सांगणार आहे ज्याशिवाय जहाज म्हणजे समुद्रातील लोखंडाचा एक निर्जीव तुकडा आहे. नमस्कार, मी पूनम गावण. मित्रांनो, प्राचीन काली लोक ताऱ्यांकडे पाहून किंवा पक्ष्यांच्या दिशेचा मागोवा घेऊन आपला मार्ग शोधायचे. पण काल बदललेला आहे. आजची प्रचंड मोठी जहाजे कोणत्याही जादुई शक्ती नव्हे तर अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने चालवली जातात. यातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे टूल आहे सागरी GPS. होय, जसे तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप असतात जे तुम्हाला कुठे वळायचे हे सांगतात, त्याचप्रमाणे जहाजांमध्येही उपग्रहांशी जोडलेले एक अत्यंत अचूक GPS प्रणाली असते. पण सागरी GPS आपल्या फोनपेक्षा हजारो पटीने अधिक शक्तिशाली आहे. पण केवळ GPS पुरेसे नाही. कप्तानासमोर मोठ्या स्क्रीनवर एक जादुई नकाशाही उघडा असतो, ज्याला एक डिस्क म्हणतात. तुम्ही त्याला समुद्राचा डिजिटल नकाशा असे म्हणू शकता. त्यावर पूर्वनिश्चित सागरी महामार्ग चिन्हांकित केलेले असतात. नकाशात हेही नमूद असते की पाणी कुठे उथल आहे, कुठे लपलेले खडक आहेत किंवा कुठे एखादा जुना बुडलेला जहाज आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी कॅप्टनची टीम आपला संपूर्ण मार्ग या प्रणालीमध्ये नोंदवते. मग ही प्रणाली जहाजाला मार्गदर्शन करते की डावीकडे कधी वळायचे आणि उजवीकडे कधी वळायचे. पण समुद्रातून केवळ मार्ग शोधणे हेच आव्हान नाही, तर सर्वात मोठे आव्हान आहे टक्कर टाळणे. तुमच्या जहाजाव्यतिरिक्त हजारो इतर जहाजे देखील समुद्रात प्रवास करत असतात आणि या प्रचंड जहाजांना ब्रेक लावण्यासाठी अनेक किलोमीटर लागतात. इथेच रडार उपयोगी पडते. हे रडार जहाजाच्या वरून शेकडो किलोमीटर लांबीवर रेडिओ लहरी पाठवते. जर दुसरे जहाज, वादळ किंवा एखादी मोठी तरंगणारी वस्तू दृष्टिक्षेपात आली तर रडार स्क्रीनवर लाल सिग्नल दाखवून कॅप्टनला त्वरित सतर्क करते. समजा एक जहाज इराणच्या चाबहार बंदरातून कच्च्या तेलाचा मोठा साठा घेऊन निघाले आहे. कॅप्टन प्रथम आपल्या स्क्रीनवर भारताच्या मुंबई बंदराचा मार्ग निश्चित करतो. जहाज इराणी किनारा सोडताच ओमानच्या आखातात प्रवेश करते. येथील पाणी थोडे अरुंद आहे, त्यामुळे कॅप्टनला रडार आणि AIS वापरून जहाजाचे काळजीपूर्वक डावीकडे आणि उजवीकडे संतुलन साधावे लागते. ओमानच्या आखातातून बाहेर पडल्यावर जहाज विशाल अरबी समुद्रात प्रवेश करते. इथे कित्येक दिवस सर्वत्र पाणीच पाणी असते. या काळात जहाज बहुतेक करून ऑटो पायलटवर चालते. GPS नुसार स्वतः संगणकच जहाजाला योग्य दिशेने वळवतो. समुद्रात एक अदृश्य रेषा असते जिच्या अनुसरून जहाजाला चालायचं असतं. लाटांमुळे जहाज या रेषेपासून 1 मीटर जरी विचलित झाले तरी संगणक त्याला तत्काळ पुन्हा मार्गावर आणतो. अखेरीस शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जहाज भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचते आणि एकदम अचूक बंदरावर नांगर टाकते. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादे जहाज पाहाल तेव्हा ते विनाकारण भटकत आहे असे समजू नका. त्याच्या मागे लाखो डॉलर्स किमतीचे एक अत्यंत गुंतागुंतीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान काम करत आहे. आणि आता त्या सिक्रेट टूलची पाळी, ज्याशिवाय हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान निरुपयोगी आहे. ते आहे जायरो कंपास. जरी सर्व उपग्रह निकामी झाले, जरी सर्व वीज गेली, तरी हे प्राचीन चकचकीत उपकरण नेहमी अचूक उत्तर दिशा दाखवते. आजही जहाजे डावीकडे किंवा उजवीकडे वळण्यासाठी अंतिम आणि सर्वात खात्रीशीर मार्ग हाच मानतात. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.